फ्लावरची रस्सा भाजी आपण अनेकदा बनवलेली आहे, पण आज आपण बनवत आहोत फ्लावरची सुक्की भाजी। अगदी झटपट होईल अशी आणि चवीला देखील छान होते। टिफिनमध्ये नेण्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। घाईच्या वेळी बनवायचं म्हटलं ना, अगदी सहजपणे आपण ही बनवू शकतो। तर व्हिडिओला सुरुवात करूया। भाजीसाठी आपल्याला फ्लावर लागणार आहे, तर फ्लावर असा कापून घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे। त्यानंतर कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, 7 ते 8 मिनिट या पाण्यामध्ये ठेवलेले आहे। त्यामुळे काही कीड केमिकल वगैरे असेल तर ते सगळं निघून स्वच्छ होऊन जाईल। त्यानंतर पाणी काढून घेतलेलं आहे आणि भाजीमध्ये आपण टाकणार आहे एक मीडियम साईजचा बटाटा। टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। तर बटाटे कट करताना असे थोडेसे लांब लांब आणि पातळ अशा फोडी करायच्या आहे, म्हणजे पटकन असा शिजला जाईल। सगळी तयारी झालेली आहे। इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे, तर सगळ्यात आधी फोडणी घालून घ्या। पाव छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे, पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे। दोन्ही चांगलं तडतडलं की 1 चमचा इथं ठेचलेला लसूण घातलेला आहे। तर गॅस इथे लो फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित अशी फोडणी परतली जाईल। तर हलकासा इथे कलर चेंज व्हायला लागला की मग आपण इथे मीडियम साईजचा कांदा असा थोडासा पातळ आणि लांब असा कापून घेतलेला आहे। एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जाळणार नाही। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून टाकलेले आहेत। थोडीशी हिरवी मिरचीची चव जी आहे ना भाजीला छान लागते। आणि त्याचबरोबर ही ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली, फोडणीमध्ये टाकली तर पूर्ण हे जळून जातात, त्याच्यामुळे थोडंसं हे नंतर टाकलं तरी चालू शकतं। तर मस्त असा सुगंध आहे कढीपत्त्याचा देखील येत आहे। त्यानंतर कांदा असा मऊ झाला, हलकासा कलर बदलायला लागला की सगळ्यात आधी बटाटा परतून घेणार आहोत। मग इथे फ्लावर जी धुवून ठेवली होती ती आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत। फ्लावर आणि बटाटा जो आहे ना, आधी चांगला असा तेलावरच परतून घ्यायचा आहे। कुठलेही मसाले वगैरे आपण आधी टाकायचे नाहीत। आता हे जेवढं वाफेवर चांगलं असं आपल्याला शिजवून घेता येईल तेवढं आपण हे शिजवून घ्यायचं आहे। वाफेवर असं हे शिजवून घेतलं म्हणजे चव जी आहे ना फ्लावरची एकदम मस्त अशी येते। एक वाफ येतपर्यंत आपण हे सगळे शिजवून घेतलेले आहे। त्यानंतर झाकण काढून सगळे हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे असा फ्लावर आणि बटाटा जो आहे ना थोडासा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसत आहे। असे थोडंसं वाफेवर शिजवून घेतलं म्हणजे चव चांगली लागते। त्यानंतर सुके मसाले टाकलेले आहे, हळद टाकलेले आहे, पाव छोटा चमचा 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेला आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे। किंवा याऐवजी फक्त तुम्ही पावभाजी मसाला जरी टाकला, लाल तिखट टाकलं तरी चव भाजीची एकदम मस्त अशी येते। चवीपुरतं मीठ देखील लगेच टाकून घ्यायचं आहे। सगळे मसाले जे आहेत ना व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर मसाले टाकून लो फ्लेमवर सगळं असं हे परतून घ्यायचं आहे। तर मसाले देखील चांगले असे परतले गेलेले आहेत। त्यानंतर थोडंसं इथं शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे। साधारणतः अर्धी वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे। तर मिक्स करून झालेले आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे। मध्ये मध्ये सारखं चेक करायची देखील गरज नाही। तर इथे पाहू शकताय भाजीतलं पाणी जे आहे ना ते पूर्णपणे जवळपास आटलेलं आहे। हलकीशी ओलसर राहील एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। आणि त्यानंतर भाजी शिजत आल्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे। पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक 4 ते 5 मिनिट असे शिजवून घ्यायचं आहे। आधी चांगली व्यवस्थित आपण फ्लावर बटाटा परतून घेतलं होतं, त्यानंतरही लो फ्लेमवर शिजवून घेतलं आहे, त्याच्यामुळे फार वेळ शिजायला देखील लागत नाही। मिक्स करून घेऊया। भाजी जी थोडीशी सुक्की वाटत असेल तर थोडंसं पाणी इथे टाकू शकता। थोडीशी ओलसर अशी भाजी राहायला पाहिजे, म्हणजे चपातीबरोबर किंवा टिफिनमध्ये जर आपण नेत असेल तर ओलसर भाजी जी आहे ना चपातीबरोबर खायला छान लागते। एकदम सुक्की असेल तर खायला देखील नको वाटतं। तर फ्लावर इथे एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे, बटाटा देखील शिजलेला आहे। तर भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर सगळ्यात शेवटी टाकूया इथे हिरवीगार कापलेली कोथिंबीर। एकदम मस्त अशी ही भाजी होते। टोमॅटो वगैरे काही टाकायची गरज नाही आहे, फक्त कांदा जरी टाकला तरी छान अशी चव येते। आणि मसाले जे आहेत ना कुठल्याही आपल्या आवडीचा मसाला इथे टाकून ही भाजी बनवू शकता। अगदी हिरव्या मिरचीचा ठेचा करून जरी या पद्धतीने बनवून टाकली तरी चवीला छान होईल। भरपूर प्रकारे आपण भाजी करू शकतो। तर आज बनवलेली भाजी कशी वाटली, आवडली असेल तर घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।